नमस्कार, मी जयश्री. आपण पाहता जनादेश वृत्तवाहिनी. पाहुयाच्या काही ठळक घडामोडी. एनडीएच्या भारत बंदला महाराष्ट्र वगळता इतर राज्यात जोरदार प्रतिसाद. मुंबईत गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर धडक होत. विरार येथे मुंडाबळीची घटना. पुन्हा एकदा विवाहात मुंडेकरिता गमवावा लागला आपला जीव. मंत्रिपद सोडून राष्ट्रीय संन्यास घेणार महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री छगनराव भुजबळांची घोषणा. जीएसटी सोन्याच्या गणरायाला पाहण्याकरता गणेश भक्तांची लागली भीड. आणि सहयोग कल्चर सोसायटीच्या वतीने हाजींकरिता हज हाऊस येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन. मुस्लिम समुदायाचं पवित्र श्रद्धास्थान असलेल्या मक्का मदिना येथील हज यात्रेस प्रत्येक मुस्लिम बांधवानं आपल्या आयुष्याचं सार्थक करण्याकरता गेलंच पाहिजे असा संदेश सहयोग कल्चर सोसायटीच्या वतीनं हज हाऊस येथे घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात तमाम मुस्लिम बांधवांना देण्यात आला आहे. हज यात्रेत जाणाऱ्या बहुसंख्य हाजींना यात्रा कशा प्रकारे करावी, तेथे गेल्यावर काय करावे याबाबतची कल्पना नसते. त्यामुळे भारतातून जाणाऱ्या लाखो हाजींना सोसायटीच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमातून मार्गदर्शन करण्यात आले. सोसायटीचे अध्यक्ष सामी बुबेर यांच्या वतीनं मागील 17 वर्षांपासून अशाच प्रकारचं मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे. यावेळी चित्रफितीद्वारेही हाजींना मार्गदर्शन करण्यात आले. मैंने आप लोगों को बताया था ना कि हर साल लाखों मुसलमान हज करने के लिए जाते हैं. अब ये सारे लोग एक ही दिन पे गड्ढा नहीं पहुंच जाते ना. थोड़े थोड़े लोगों का ग्रुप वहां रोजाना एक के बाद एक पहुंचता रहता है. तो जो लोग 15 दिन या उससे पहले पहुंच जाते हैं वो तवाफ और उम्रा करके मदीना शरीफ के लिए रवाना हो जाते हैं. सफर के 2 दिन मिलाकर उन्हें कम से कम 10 दिन रहने का मौका वहां मिल जाए. यहाँ हाजी हजरात हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की रौज़े अक़दस की ज़ियारत करते हैं, अपना सलाम पेश करते हैं और मस्जिद नबवी में नमाज पढ़ते हैं, दूसरे मुक़द्दस मकामात की ज़ियारत करते हैं. बच्चों, वो कौन सा शख्स होगा जो मदीना शरीफ में ज्यादा से ज्यादा न रुकना चाहे? दिल चाहता है कि एक नमाज और पढ़ लें, एक बार और हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रौज़े का दीदार करें. लेकिन ये तो दूसरे हाजी को ज्यादती होगी बच्चों की जाने से कि हमारा 17वां सालाना हज तरबियती प्रोग्राम है. ये अपनी दुनिया का